विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 8 विकास प्रशासन या प्रकरणामध्ये आपण मागील तासाला विकास प्रशासन आणि या विकास प्रशासनाचे पैलू यांचा आपण अभ्यास केला आणि या विकास प्रशासनाचे दोन पैलू आपण या ठिकाणी अभ्यासले। एक विकासाचे प्रशासन आणि दोन प्रशासनाचा विकास याचा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण या भागाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये भारतातील विकास प्रशासन, त्यामध्ये प्रस्तावना, भारताच्या विकासाची उद्दिष्टे आणि दुसरं नीती आयोग आणि तिसरं विकास कार्यक्रम या मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील विकास प्रशासन हे बदलाभिमुख आहे, जैसे थे परिस्थितीच्या विरोधातील आहे। प्रत्येक विकास कार्य हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहे। याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की आर्थिक विकासाचं उद्दिष्ट हे लोकांचं जीवनमान सुधारणं किंवा उंचावणं हे जर असेल तर त्यासाठी लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं, साक्षरतेचा स्तर उंचावणं, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं आणि लोकांचं सरासरी आयुष्यमान वाढवणं, त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं, दारिद्र्य कमी करणं इत्यादींचा समावेश या आर्थिक विकासाच्या उद्दिष्टामध्ये होतो। आणि ही उद्दिष्ट जर साध्य करायची असेल तर त्यासाठी नियोजन, संघटन आणि संसाधनांचा योग्य वापर करणं हे महत्त्वाचं आहे। कारण कोणतंही उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्यासाठी नियोजन असलं पाहिजे, संघटन असलं पाहिजे आणि उपलब्ध असणारी संसाधनं यांचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण होतं। मग त्यासाठी नियोजन असलं पाहिजे, कारण नियोजनामुळं उद्दिष्ट साध्य करता येतं आणि त्यासाठी लागणारी संसाधनं या ठिकाणी तयार करता येतात आणि ठरवलेलं लक्ष्य किंवा उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण करता येतात। आणि हे करत असताना वेळेमध्ये ते उद्दिष्ट जर पूर्ण झालेलं असेल तर विकासाचं ध्येय त्या ठिकाणी पूर्ण होतं। आपण जर या ठिकाणी पाहिलं, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतानं एका नव्या स्वतंत्र झालेल्या गरीब आणि अविकसित देश म्हणून या ठिकाणी सुरुवात केलेली होती। भारताचं उद्दिष्ट होतं की भूतकाळामध्ये जी भारताची प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा पुन्हा मिळवणं, भारताची समृद्धी ही पुन्हा परत त्या ठिकाणी निर्माण करणं, भारताचा आर्थिक विकास घडवून आणणं। कारण आपल्याला सांगता येईल की ब्रिटिश राजवटीमध्ये म्हणजेच वसाहतवादामुळं भारताचं आर्थिक शोषण झालेलं होतं, आर्थिक विकास झालेला नव्हता। भारत सरकारसमोर अनेक आव्हानं होती, अनेक समस्या होत्या आणि त्यामुळं या आव्हानातून सावरण्यासाठी भारत देश हा प्रयत्न करत होता। भारताला विकासासाठी आराखडा तयार करणं, एक नियोजन तयार करण्याची गरज होती आणि त्यातून आपल्याला सांगता येईल एक राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं होतं। आणि त्या अनुषंगानं स्वातंत्र्य काळानंतर भारतानं विकासाची उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित केलेली आहे। आपण या भागामध्ये पहिला जो मुद्दा पाहणार आहोत की भारताच्या विकासाची उद्दिष्टे, की स्वातंत्र्यानंतर भारतानं आपल्या विकासाची उद्दिष्ट ही या ठिकाणी निश्चित केलेली होती आणि त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट होतं अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणं।
भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणं म्हणजे औद्योगिकरण. भारतानं औद्योगिकरणावरती भर दिलेला होता की भारताचा विकास घडवून आणणं. मग विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने निर्माण झाले पाहिजे की ज्यामुळं रोजगार निर्मिती होईल. रोजगार वाढला की उत्पादन वाढणार होतं आणि त्यासाठी भारतानं या ठिकाणी औद्योगिकरणाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. लघु उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगावरती या ठिकाणी भर दिलेला होता की आपल्या देशामध्ये असणाऱ्या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन वाढवणं, रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करणं आणि यातून अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण होऊन उत्पादन त्या ठिकाणी वाढणार होतं. हा उद्देश या ठिकाणी भारताच्या विकास प्रशासनाचं होतं. दुसरं आपल्याला सांगता येईल जमीन सुधारणा. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जमिनीची मालकी ही ठराविक लोकांकडे होती, म्हणजे जमीनदाराकडे ती मालकी होती. आणि ही समस्या सोडवण्यासाठी सरकारनं जमीन सुधारणा कायदा करण्यात आला. त्याचबरोबर कमाल जमीन धारण कायदा या ठिकाणी करण्यात आला. या कायद्या पाठीमागचा जो उद्देश होता तो जर आपण या ठिकाणी पाहिला की एखाद्या व्यक्तीकडं जमिनीची मालकी किती असावी यावर मर्यादा घालणारा कमाल जमीन धारण कायदा या ठिकाणी करण्यात आला. जर एखाद्या व्यक्तीकडं किंवा जमीनदाराकडं मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर ती जमीन त्या व्यक्तीकडून जे गरीब आहे, जे भूमिहीन आहे अशा लोकांमध्ये त्या जमिनीचं वाटप करणं हा या कायद्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून भारत सरकारनं या ठिकाणी जमीन सुधारणा कायदा, कमाल जमीन धारण कायदा या ठिकाणी केला. त्यानंतर तिसरा मुद्दा होता कृषी क्षेत्र किंवा शेती क्षेत्र. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी, त्यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी 1960च्या दशकामध्ये शेती विकासावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलं. 1960 ते 70च्या दशकामध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली. उद्देश होता की शेतीचं उत्पादन वाढवणं, भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणं हा या पाठीमागचा उद्देश होता. म्हणजे उत्पादन, उच्च उत्पादन वाढवणं, संकरित बी बियाणांचा वापर करणं की ज्यामुळं आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये असलेल्या मागास भागातील आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणं, लोकांच्या अन्नधान्याची गरज पूर्ण करणं या उद्देशानं हरित क्रांतीवरती या ठिकाणी भर दिलेला होता. मग हरित क्रांती म्हणजे काय तर जास्त उत्पन्न देणाऱ्या बी बियाणांचा विकास करणं, कृत्रिम खतांचे आणि कीटकनाशकांचा त्या ठिकाणी वापर करणं, त्यांचं वितरण करणं आणि सिंचन पद्धतीचा विस्तार करणं म्हणजेच हरित क्रांती हो. आणि हरित क्रांतीमुळं आपल्याला सांगता येईल की अन्नधान्याची गरज ही पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि त्याचा एक फायदा आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्याचं उत्पादन करणं हा या मागचा उद्देश होता. चौथा उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल आत्मनिर्भरता. आता आत्मनिर्भरता म्हणजे काय तर इतरांच्यावर अवलंबून न राहणं. आत्मनिर्भर होणं म्हणजे स्वयंपूर्ण बनणं, स्वतःचं स्वतः बघणं, या अर्थानं आत्मनिर्भरता. भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत हा वसाहतवादापासून मुक्त झाला, परकीय आक्रमणापासून भारत हा स्वतंत्र झालेला होता की आता आपल्याला पुन्हा परत आपल्या देशावरती
दुसऱ्या कोणत्याही देशाचं नियंत्रण किंवा वर्चस्व नको आहे. परकीय प्रभावापासून आपल्याला दूर राहायचं होतं आणि त्यासाठी आपल्याला सांगता येईल की औद्योगिक विकासानं भारताला त्या ठिकाणी स्वयंपूर्ण बनवणं. याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये औद्योगिक विकास घडवून आणणं, स्वदेशी कारखाने उद्योगधंदे यांची निर्मिती करणं यावरती भर देण्यात आला. आणि त्यासाठी भारताला जगामध्ये असणाऱ्या इतर राष्ट्रांकडून या ठिकाणी आर्थिक मदत घ्यावी लागली. परंतु आपल्याला या उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये, कारखान्याच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवायचं होतं. आत्मनिर्भर या ठिकाणी बनण्यासाठी आपल्याला परकीय मदत ही कमी करणं आणि स्वतःवरती आपण त्या ठिकाणी अवलंबून राहणं, स्वतःचे उद्योगधंदे कारखाने निर्माण करण्यावरती या ठिकाणी सरकारने भर दिलेला होता. आणि या सुरुवातीच्या कालखंडामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारनं या ठिकाणी गुंतवणूक केलेली होती. म्हणजे परकीय भांडवल कमी करणं आणि स्वतःचंच भांडवल त्या ठिकाणी उभा करणं यावरती भारत सरकारने भर दिलेला होता. आणि यातून आपल्याला सांगता येईल आत्मनिर्भर बनणं हे उद्दिष्ट भारताचं होतं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल पाचवं वैशिष्ट्य सामाजिक न्यायावर आधारित समाजवादी आकृतिबंध स्वीकारणं हे भारताच्या विकासाचं उद्दिष्ट होतं. आता कल्याणकारी राज्यावरती भारतानं या ठिकाणी भर दिलेला होता. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आधारित समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारतानं केलेला होता. आणि यामागं आपल्याला सांगता येईल उत्पन्न आणि संपत्ती यांच्यामध्ये असणारी विषमता किंवा असमानता कमी करणं हे खऱ्या अर्थानं विकास प्रशासनाचं उद्दिष्ट होतं. मग त्यासाठी आपल्याला सांगता येईल की नागरिकांच्या सर्व कल्याणकारी सुविधा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं. मग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सुविधा नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि भारताचा विकास घडवून आणणं. मग यासाठी आपल्याला सांगता येईल भारत सरकारने नियोजनाचा त्या ठिकाणी स्वीकार केला. मग आता त्यासाठी केंद्र सरकारनं मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली की ज्या नियोजन आयोगाची उद्दिष्ट होती की देशाचं उत्पादन वाढवणं. मग देशाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्या देशामध्ये असणारी जी संसाधनं आहे या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणं आणि लोकांचं जीवनमान सुधारणं यावरती सरकारनं भर दिलेला होता. मग उत्पादन वाढवायचं असेल तर मोठमोठे उद्योगधंदे कारखाने निर्माण केले पाहिजे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी भारतानं या नियोजन पंचवार्षिक योजना यांचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. मग पंचवार्षिक योजना तयार करून खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्राला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलं. आणि यातून आपल्याला सांगता येईल की भारताची जी समाजवादी संकल्पना होती ती कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणारी ही संकल्पना होती की त्यातून रोजगार निर्मितीवरती भर देणं, लघु उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगावरती भर देण्यावरती या ठिकाणी सरकारने आपल्या नियोजनामध्ये या ठिकाणी तरतूद करण्यात आली. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की सामाजिक न्यायावर आधारित समाजवादी आकृतिबंध या ठिकाणी भारताने स्वीकारला. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नीती आयोग. आता देशामध्ये असणारी सर्वोच्च नियोजन यंत्रणा म्हणून मार्च 1950 मध्ये या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि या नियोजन आयोगामार्फत भारतामध्ये पंचवार्षिक योजना आखल्या. आणि या पंचवार्षिक योजना आखत असताना अल्पकालीन आणि दीर्घकालीन ही विकासाची ध्येय या ठिकाणी ठरवण्यात आलेली होती. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवातीला 1950 ते 60च्या दशकामध्ये औद्योगिक विकासावरती भर देण्यात आला.
त्यानंतर आपल्याला सांगता येईल कृषी क्षेत्र, सिंचन, वीज पुरवठा, दारिद्र्य निर्मूलन, अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं, सामाजिक सुरक्षा इत्यादी उद्दिष्टावरती भर देण्यात आला. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला सांगता येईल 1990च्या दशकामध्ये भारताने उदारीकरणाचं नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. याचं कारण आपल्याला सांगता येईल की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं भारतानं आपल्या आर्थिक धोरणामध्ये या ठिकाणी बदल केला. या नव्या व्यवस्थेत नियोजनाच्या दृष्टिकोनामध्ये बदल करणं हे गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं आपल्याला सांगता येईल की केंद्र सरकारने 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. मग या नीती आयोगाच्या स्थापनेद्वारे भारताने योजनांच्या विकेंद्रीकरणाकडून योजनांच्या विकेंद्रीकरणाकडे वाटचाल सुरू केली. म्हणजे ज्या योजना केंद्र सरकारकडून आखल्या जात होत्या, आता या नीती आयोगामध्ये की या योजना खऱ्या अर्थानं तळागाळापासून सुरू झाल्या पाहिजे, त्यांचं विकेंद्रीकरणावरती या ठिकाणी भर दिलेला होता. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की योजना आखत असताना, एखादा उपक्रम तयार करत असताना ती तळागाळापासून ती योजना तयार झाली पाहिजे. ती योजना तयार झाली पाहिजे गावातून, गटातून म्हणजे तालुक्यातून आणि जिल्ह्यातून त्या सर्व योजना एकसंघ करणं आणि जिल्हा पातळीवर असणाऱ्या सर्व योजना एकत्रित करून त्या राज्य पातळीवरती एकसंघ करणं आणि सर्व राज्यातील योजनांचा समावेश हा केंद्रीय योजनांमध्ये करणं आणि त्यातून आपल्याला सांगता येईल की संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणं हे नीती आयोगाचं उद्दिष्ट आहे. का तर नीती आयोगाचं कार्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक भारत सरकारचा गट म्हणून काम करणं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक बाबी संबंधी सल्ला देणं हे नीती आयोगाचं कार्य आहे. मग यावरून आपल्याला सांगता येईल की आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या योजना तयार करत असताना अगोदर सर्वात खालच्या स्तरापासून त्या योजना त्या ठिकाणी तयार करणं की जेणेकरून त्या ठिकाणी लोकांचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि मग आपल्याला पुढचा जो मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे विकास कार्यक्रम, तिसरा मुद्दा. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की या विकास कार्यक्रमामध्ये कोणती योजना असेल, कोणताही उपक्रम असेल, तो जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी लोकांचा सहभाग असला पाहिजे. म्हणून नीती आयोगानं एखादी योजना उपक्रम तयार करत असताना अगोदर खालच्या स्तरावरती की जिथं लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि लोकांचा सहभाग असेल तर ती योजना यशस्वी होऊ शकते, लोकांचा सहभाग नसेल तर ती योजना यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सांगता येईल की विकास कार्यक्रम आखत असताना त्यासाठी लोकांचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि या विकास प्रशासनाची संकल्पना, त्याची अंमलबजावणी करण्यावरती विकासाचं ध्येय या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून विकासाच्या योजना आणि कार्यक्रम त्या ठिकाणी तयार केले जातात. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की भारत सरकारने विकास प्रशासनाच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम तयार केलेले आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल 1952 मध्ये सामूहिक विकास कार्यक्रम त्या ठिकाणी आखण्यात आला. याचा उद्देश आपल्याला सांगता येईल की ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणणं आणि त्यामध्ये लोकसहभागाचा पुरस्कार करणं. कारण ती योजना जर आपल्याला प्रत्यक्षात कार्यान्वित करायची असेल तर त्यासाठी लोकांचा सहभाग त्या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल दुसरं उदाहरण 1966 ते 67च्या कालखंडामध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली. उद्देश होता की अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं आणि या अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी या हरित क्रांतीमध्ये की नवीन नवीन बियाणांचा वापर करणं
सिंचनाच्या पद्धतीचा वापर करणं, औषधं यांचं वितरण करणं आणि यातून उत्पादन वाढवण्यावरती या कार्यक्रमातून भर देण्यात आलेला होता. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे 1980 साली एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रम, की ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करण्यासाठी, दूर करण्यासाठी सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आलेला होता. आणि त्यानंतर अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल 1995 मध्ये माध्यान्ह भोजन योजना. यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांचा पट वाढवण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. की या पाठीमागचा उद्देश आपल्याला सांगता येईल की शाळेतील विद्यार्थ्यांची गळती कमी करणं आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं या उद्देशानं ही माध्यान्ह भोजन योजना 1995 साली या ठिकाणी सरकारने सुरू केलेली होती. त्यानंतर अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की 2000 साली पंतप्रधान ग्राम सडक योजना, की ज्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, की आपल्या भारतामध्ये असणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील गावांना पक्क्या रस्त्याशी जोडणं हा कार्यक्रम या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आखण्यात आलेला होता. अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की 2009 साली आधार, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची निर्मिती. याचं उद्दिष्ट होतं की भारतातील प्रत्येक रहिवाशाला एक अद्वितीय ओळख क्रमांक देणं. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपल्याला सांगता येईल की ही योजना संपूर्ण देश पातळीवरती या ठिकाणी केंद्र सरकारने राबवलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की विकासाच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने अनेक योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. 2014 साली प्रधानमंत्री जनधन योजना या ठिकाणी राबवण्यात आली, की कुठल्याही प्रकारचं लोकांकडून पैसे न घेता त्या व्यक्तीचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहे. की खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये सरकारकडून लोकांना ज्या सुविधा दिल्या जाणार आहे, जी आर्थिक मदत दिली जाणार आहे, ती थेट त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाते. म्हणजे भारतातील सर्व कुटुंबांना आर्थिक सेवा पुरवणं आणि त्यांचं आर्थिक समावेशन करण्याच्या उद्देशानं ही प्रधानमंत्री जनधन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या कोरोना विषाणूमुळे आपल्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती, त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी महिन्याला 500 रुपये असे 3 महिने लोकांना त्या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 2000 रुपये याप्रमाणे 3 महिने असे 6000 रुपयाची मदत त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत त्या ठिकाणी जमा केलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की भारत सरकारनं या ठिकाणी अनेक विकास कार्यक्रम त्या ठिकाणी आखलेले आहे. याचा पाठीमागचं कारण आपल्याला ठिकाणी सांगता येईल की खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना या योजनांचा, कार्यक्रमांचा फायदा व्हावा आणि त्यातून त्यांचा विकास व्हावा, हा या पाठीमागचा उद्देश होता. आणि राबवत असताना त्यामध्ये नोकरशाही हा एक घटक महत्त्वाचा आहे. म्हणजे सनदी नोकर वर्ग आणि नागरिकांच्या सहभागाशिवाय या विकास प्रक्रिया या ठिकाणी राबवता येत नाही. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रशासकीय प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या पाठीमागचं कारण आपल्याला सांगता येईल की माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती झालेली आहे, या क्रांतीमुळं लोकांचा
या विकास प्रशासनामध्ये सहभाग वाढत चाललेला आहे, हा एक उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे आज आपण या क भागामध्ये भारतातील विकास प्रशासन, त्यामध्ये प्रस्तावना, भारताच्या विकासाची उद्दिष्टे, नीती आयोग आणि विकास कार्यक्रम आणि त्याची उदाहरणं याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.